नमस्कार सर्वांना. आपल्या संस्कृती क्लासेसमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण NMMS परीक्षा 2017चा पेपरमधील गणित पाहत होतो. पहिलं गणित आहे, वस्तू व सेवा कर GST 18% लागू झाल्यानंतर एक दूरदर्शन संच 8,260 रुपयाला विकत घेतला तर दूरदर्शन संचाची मूळ किंमत किती? त्यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार वस्तू सेवा कर GST 18% लागू झाल्यानंतर दूरदर्शन संचाची किंमत होती 8,260 रुपये. तर मूळ किंमत त्या दूरदर्शन संचाची किती होती असा प्रश्न विचारला. तर आपण इथं मूळ किंमत ₹100 मानू. विक्री किंमत बरोबर होईल मग 100 अधिक 18 जे 18% GST लागू केलेला आहे, त्यामुळं विक्री किंमत होईल 118 रुपये. तर 118 म्हणजे किती झाले? तर GST लागू केल्यानंतरची किंमत आहे 8,260 रुपये. तर 100 रुपयाला किती? आपल्याला मूळ किंमत काढायची आहे. 18% GST लागू केल्यानंतरची किंमत आहे 8,260. तर 100 रुपयाला किती? तर आपण इथं यांचा तिरकस गुणाकार करून x ची किंमत काढू. 8,260 गुणिले 100 भागिले 118. इथं भाग दिल्यानंतर 2×5 = 10, 2×9 = 18, 2×4 = 8, 2×1 = 2, 2×3 = 6 आणि 2×0 = 0. आता आपण याला 59 ने जर भाग घालवला, 59 × 59 जर केलं तर 59 गुणिले 7 आपल्याला 413 मिळतील आणि 59 0 0 म्हणजे 70 गुणिले 100 शिल्लक राहतील आणि आपलं उत्तर येईल 7,000 रुपये. म्हणजेच दूरदर्शन संचाची मूळ किंमत येईल 7,000 रुपये. पर्याय नंबर 1. पुढील गणित आहे, एका यंत्राची किंमत 50,000 रुपये आहे. दरवर्षी त्या यंत्राची किंमत 5% ने कमी होते. तर दुसऱ्या वर्षाच्या शेवटी यंत्राची किंमत शेकडा कितीने कमी होईल? तर यंत्राची किंमत आहे 50,000 रुपये. दरवर्षी किंमत 5% ने कमी होतीये, म्हणून आपण 50,000 गुणिले 5/100 करू. 2 शून्याला 2 शून्य जातील, 5×5 = 25 आणि त्याच्यावर 0 ही पहिल्या वर्षी कमी झालेली किंमत असेल 2,500. तर 50,000 वजा 2,500 बरोबर 47,500. ही झाली पहिल्या वर्षाची कमी झालेली किंमत. दुसऱ्या वर्षाची कमी झालेली किंमत 47,500 ची आपण पुन्हा एकदा 5% घेऊ. यांचा गुणाकार येईल 2,375. तर 47,500 मधून आपण 2,375 वजा केल्यानंतर शिल्लक उरेल 45,125. ही दुसऱ्या वर्षाची किंमत असेल. तर 50,000 मधून आपण 45,125 ही किंमत जर वजा केली तर आपल्याला एकूण कमी झालेली किंमत मिळेल 50,000 वजा 45,125 बरोबर 4,875. ही आहे एकूण कमी झालेली किंमत. ही किंमत आपल्याला पर्याय कसे दिलेले आहेत तर 39.9%, 39.4%,
196/25%, 17/9%. तर आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी, तर 4875 भागिले 50,000 गुणिले 100. यामुळे आपल्याला काय मिळेल, आपल्याला त्याची किंमत मिळेल. या 2 शून्याला हे 2 शून्य जातील. जर याचा आपण भाग घालवला तर आपल्याला उत्तर मिळेल 39/4%. म्हणजे उत्तर येईल पर्याय नंबर 2. पुढील गणित आहे, 1 सेमी, 2 सेमी, 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल. तर आधी आपल्याला 1 सेमी, 2 सेमी आणि 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची क्षेत्रफळ काढली पाहिजे. त्या क्षेत्रफळांची बेरीज केली पाहिजे. त्या बेरजे एवढं क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाची आपल्याला त्रिज्या काढायची आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे पाय आर वर्ग. तर आता हे आपण पाय आर वर्ग जे आहे ते 1 सेमी त्रिज्येसाठी सोडवून घेऊ की 22/7 गुणिले 1 वर्ग बरोबर 22/7. हे झालं पहिल्या वर्तुळासाठी. 1 सेमीसाठी आता आपण 2 सेमीसाठी काढू. तर 22/7 गुणिले 2 बरोबर, इथं काही भाग जात नाहीये तर इथं याचं उत्तर येईल 2 4 आणि 4 गुणिले 22, 4 दुणे 8 आणि 4 दुणे 8 छेद 88/7. हे येईल 2 सेमीसाठी. इथं 4 सेमी, इथं सुद्धा एकक असेल 4 सेमी. त्याच्यानंतर आपण 3 सेमीसाठी घेऊ. 22/7 गुणिले 9, 3चा वर्ग 9 येईल. 9 दुणे 18, चला 1 9 दुणे 18 आणि 1 19, 198/7 हे तिसऱ्या वर्तुळासाठी येईल 4 सेमी. आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. यांच्या क्षेत्रफळांची बेरीज, तर 22/7 अधिक 88/7 अधिक 198/7. तर यांची बेरीज जी आहे त्या बेरजे एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. तर 8 2 10 आणि 8 18, चला 1 9 1 10 आणि 2 12 आणि हे 2 छेद 7, 228/7. यांची बेरीज येईल 308/7. तर हा जर आपण भाग घालवला तर 7 1 7, 7 चोक 28 उरले 2, 7 चोक 28, उत्तर येईल 44 चौसेमी. तर ही आलेली आहे बेरीज. तर बेरजे एवढं क्षेत्रफळ 44 हे क्षेत्रफळ असेल तर पाय आर वर्ग. तर इथं आपण पायची किंमत घेऊ. 44 बरोबर 22/7 गुणिले आर वर्ग, कारण ही त्रिज्या आपल्याला काढायची आहे. तर 44 गुणिले 7 छेदामध्ये 22 बरोबर आर वर्ग. 22 एके 22, 22 दुने 44, म्हणजेच आर वर्ग बरोबर येईल 14. आणि मग आर बरोबर दोन्ही बाजूचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर वर्गमुळात 14. तर त्याची त्रिज्या असेल स्क्वेअर रूट मध्ये 14. तर इथं आपण याची फोड देखील आणखीन करू शकतो. याची फोड आपण काय घेऊ शकतो, 14ची 7 गुणिले 2, 7 दुने 14 येऊ शकतं. आणखीन याची फोड आपण 14 एके 14, 7 गुणिले 2 ही सुद्धा फोड इथं येऊ शकते.
पुढील गणित आहे, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 84 चौसेमी आहे, हे त्याच्या पायाच्या 12 पट आहे, तर त्रिकोणाची उंची किती? तर आधी आपल्याला त्याचा पाया काढावा लागेल. तर पाया बरोबर त्याचं जे क्षेत्रफळ आहे 84 चौसेमी ते 12 पट आहे, म्हणून पाया बरोबर 84 भागिले 12, पाया येईल 7 सेमी. पाया 7 सेमी आल्यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर इथं आता आपल्याला उंची काढायची आहे. क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे 84 बरोबर 1/2 गुणिले पाया 7 आलेला आहे गुणिले उंची. तर 84 गुणिले 2 भागिले 7 बरोबर उंची. 7 एके 7 आणि 7 12 84, म्हणजे 12 गुणिले 2 बरोबर उंची. आणि मग उंची बरोबर येईल 24 सेमी. तर हे तुमचं उत्तर असेल. उंची आलेली आहे 24 सेमी, पर्याय नंबर 1. तर आजच्या भागात आपण इथंच थांबतोय. राहिलेली गणित आपण पुढील भागामध्ये पाहू. धन्यवाद.